सोलापुरातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून कोणाच्याही मनाला धक्का बसेल। कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की एका वडिलांनी उचललं धक्कादायक पाऊल आणि आता 3 निष्पाप चिमुकले जीवनासाठी झुंज देत आहेत। नेमकं काय घडलं पाहूया। सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भीमा अण्णा वाघमारे वय 34 असे या घटनेतील वडिलांचे नाव आहे। ते एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती कारणांवरून वाद सुरू होता। हा वाद इतका वाढला की त्यांच्या पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ती परत येण्यास तयार नव्हती। नातेवाईकांनी आणि स्वतः भीमा वाघमारे यांनी पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही। याच तणावातून आणि निराशेतून त्यांनी एक टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। भीमा वाघमारे यांनी आपल्या 3 लहान मुलांना जानवी, प्रगती आणि बाबू यांना वळसंग परिसरातील शेतात नेले। तेथे त्यांनी मुलांना काहीतरी देण्यात आले आणि स्वतःही तेच घेतल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर शेतातच भीमा वाघमारे यांचा मृत्यू झाला। दरम्यान ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून 3ही मुलांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। नेमकं कारण काय आणि या घटनेमागील पार्श्वभूमी काय होती याचा शोध घेतला जात आहे। ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव किती गंभीर परिणाम करू शकतात। अशा परिस्थितीत संवाद आणि योग्य मार्गदर्शन किती महत्त्वाचं आहे हेही या घटनेतून समोर येत आहे। तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।